खालून 2 मिनिट. ठीक आहे. लास्ट लेक्चर मी एक प्रॉब्लेम दिला सॉल्व्ह करायला. भरपूर जणांनी ते सॉल्व्ह केला, काहींनी पाहून सॉल्व्ह केला, काहींनी आयडिया घेऊन सॉल्व्ह केला, पण सॉल्व्ह केलाय. ठीक आहे. आता म्हणून आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता होता. सिंपल आहे. सोल्युशन कन्सिडर एलएचएस. तुझी रायटिंग व्यवस्थित ठेवा बरं का. भरपूर जण ते एलएचएस कुठेतरी तिकडे लिहितात, इक्वल टू देत नाहीत. एलएचएस शक्यतो रायटिंग माझं पाहून त्याप्रमाणे करण्याचा प्रयत्न करा. ओके. कन्सिडर एलएचएस 2 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब मायनस 1 - 3 ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब. ओके. आता बघा ते काय होतं बा, तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे तो 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर साठी बरोबर आहे, आणि मेन मुद्दा ऍडिशन साठी. माझे भाई ह्या दोघांना मी ग्रुप करतो, ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअरला. प्लस दुसरा इथे प्रॉब्लेम हा झालाय की त्या -3 आहेत. तुम्ही काही जणांनी याला ओमेगाला आणि ओमेगा स्क्वेअरला ग्रुप केलाय. होऊ शकत नाही ना. 3 इथं आहे, इथं आहे का नाही. आणि फॉर्म्युला ऍडिशनच्या टर्म साठी ही टर्म सबट्रॅक्शनची टर्म आहे, मायनस टर्म आहे, बरोबर आहे. त्याची फॉर्म्युला नाहीये. मग तुमचा फॉर्म्युला जर ह्या टर्म साठी नसेल तर ही टर्म बाजूला घ्या ना. मग इथे आपण ही माग घेतली, ही पुढे घेतली, तर काय होईल? 2 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब मायनस 1 + ओमेगा स्क्वेअर -3 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. सायन्सचं इंटरचेंज करायचं तुम्हाला. ओके. मग आता बाळांनो काय होईल? या दोघांचा एक ग्रुप तयार केला मी आणि या दोघांचा एक ग्रुप. फॉर्म्युला फक्त आणि फक्त ऍडिशनच्या टर्म साठी, सबट्रॅक्शनच्या टर्म साठी नाही. आणि लक्षात ठेवा इथे 3 मल्टिप्लाय. आपण यापूर्वी एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. जर नंबर कॉमन निघाला तर त्यांचा ग्रुप होतो. इथे नंबर कॉमन निघतोय का? नाही, मग यातनं ग्रुप नाही होत. मग बाळांनो आपल्याकडे फॉर्म्युला आहे. वी हॅव फॉर्म्युला असा आहे 1 + ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्यानंतर मला 1 ओमेगा + ओमेगा स्क्वेअर पाहिजे. हा 1 इकडे प्लस इकडे गेला तर मायनस. देअरफॉर मला पहिला फॉर्म्युला भेटला ओमेगा + ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू -2. अँड मला दुसऱ्यामध्ये फॉर्म्युला पाहिजे तो 1 + ओमेगा स्क्वेअरचा. मग हा ओमेगा त्यावेळेस तिकडे जाईल, म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअरचा फॉर्म्युला काय भेटणार? -ओमेगा. ओके. या दोन्ही व्हॅल्यूज, ही पहिली व्हॅल्यू इथे पुट करायची, ही दुसरी व्हॅल्यू इथे पुट करायची. म्हणजे काय होईल? देअरफॉर एलएचएस इज इक्वल टू 2 + -1 ब्रॅकेट क्यूब मायनस -ओमेगा -3 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. कधी पण व्हॅल्यू पुट केल्यानंतर ब्रॅकेट देत जाईल. एक स्टेप वाढली तर चालेल, पण कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. ओके. दिस कॅन बी रिटन ॲज 2 - 1 ब्रॅकेट क्यूब मायनस ओमेगा -3 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. ओके. 2 - 1 मायनस ओमेगा -3 ओमेगा. इथे मल्टिप्लाय मध्ये काही नाही म्हणजे 1 आहे. 1 ओमेगा -3 ओमेगा आहे. -1 - 3 -4 ओमेगा ब्रॅकेट क्यूब. ओके. 1 चा क्यूब मायनस. आता हा जो क्यूब आहे हा मायनसचा पण आहे, 4चा पण आहे आणि ओमेगाचा पण आहे. आता मायनसचा क्यूब मी तुम्हाला सांगितलं, मायनसचा पॉवर जर ऑड आला तर आन्सर मायनस, आणि पॉवर इव्हन आला तर प्लस. इथे मायनसचा पॉवर ऑड आला म्हणजे मायनस. 4चा क्यूब ओके 1 मायनस प्लस
4चा क्यूब इंटू ओमेगा क्यूब आणि ओके देअरफॉर 1 + 64 आन्सर किती झालं? म्हणजे तुम्ही काय प्रूव्ह केलं? LHS इक्वल्स टू RHS. शेवटी ते परत लिहायचं खाली. काय अवघड होतं एक्झाम्पल मध्ये? हे सोडून वेगळे जेवढे काही प्रयोग केलेत सगळे चुकले. हे सोडून तुम्ही जे काही वेगळे प्रयोग केले ते सगळे चुकलेले. हा तुमची रायटिंग वेगळी आली असेल पण हा सुद्धा केला असेल तर ठीक आहे. काहींनी क्यूब मधला हा मायनस मायनस प्लस केला असेल तरी चुकलं. हा सेपरेट करा पहिले नंतर तो मिक्स करा. ब्रॅकेटच्या आखाने सारखे मायनस मायनस प्लस आणि मग क्यूब करतात. अजिबात नाही. पहिले क्यूब केल्यानंतर ते मायनस मायनस प्लस केलेलं आहे. बरोबर आहे. कारण की हा जो क्यूब आहे हा मायनसचा पण आहे. डोक्यात ठेव. अडचण ओके. जर समजा आन्सर चुकला असेल तर जागा सोडा. रेकॉर्डिंग लेक्चर अवेलेबल आहे तुमच्याकडे. घरी गेल्यानंतर रेकॉर्डिंग लेक्चर पाहायचं आणि उतरवायचं. ओके ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 3 + 3 ओमेगा plus 5 omega square bracket raised to 6 minus 2 plus 6 omega plus 2 omega square bracket raised to 3 is equals to 0. Okay. करा बरं सॉल्व. Solution. Consider 3 + 3 omega plus 5 omega square bracket raised to 6 minus 2 plus 6 omega plus 2 omega square bracket raised to 3. आता बघा म्हणजे सिमिलर टर्म्स आहे. तुमच्याकडे जे फॉर्म्युले ते 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर साठी नंबर साठी फॉर्म्युले आहेत का? नाही. मग नंबर कॉमन निघाले पाहिजे करता मी सिमिलर टर्म्स एकत्र घेतो. इथे ऑलरेडी एकत्र आलेले आहेत ते कॉमन निघणार आहे. पण इथे ही टर्म आणि ही टर्म सिमिलर आहे. मग असं करूया आपण सेकंड आणि थर्ड टर्मची पोझिशन चेंज करून घेऊ. म्हणजे ज्यांच्यामध्ये नंबर सारखा आहे ना त्या एकत्र येतील. मग इथे काय होतात पहिले एक स्टेप वाढवू आपण. 3 + 3 ओमेगा plus 5 omega square bracket raised to 6 अडचण minus 2 plus हा पहिले घ्या 2 omega square plus 6 omega bracket raised to 3 अडचण बोला बरं. अरे जे करतो ते रेड पेने दाखवतो तिथे मी. बरोबर आहे. ओके. आता ह्या दोघांमधनं काय होईल रे? आणि ह्या दोघांमधनं मग काढा कॉमन. जर त्यातनं 3 कॉमन घेतला तर ह्या पहिल्या 3 बरोबर मल्टिप्लाय मध्ये काहीच नाही. म्हणजे किती असेल 1. म्हणजे पहिल्या टर्म मध्ये उरला 1 प्लस इथं 3 बाहेर आला उरला ओमेगा प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6. अडचण बोला बरं. ब्रॅकेट चेंज करून घेतले फक्त. ओके. मायनस ह्या दोघांमधून 2 कॉमन निघेल. शिल्लक कारणात 1 plus omega square bracket complete plus 6 omega bracket raised to 3. ओके. अडचण बोला. अरे बाळांनो
मी तुमच्या किडण्या नाही मागत, अडचण विचारा म्हणतो. समजेपर्यंत समजलं का? मग चेहऱ्यावर समाजाचा आनंद असतो ना थोडं. तुम्ही नाही मॅसेज आहे थोडा फ्रेश समजलं इथपर्यंत. ओके, आता त्या पुढे तुम्हाला फॉर्म्युला दिसला. कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल? इथे 1 + ओमेगा आणि इकडे बरोबर आहे, याच्यावरनं बनवावं लागेल. ओके, मग आता वी हॅव हे बघ, तुम्ही जर ना असे चेहरे असे मेल्यासारखे किंवा डावसारखे जर ठेवले ना तर माझा फुल कमी होतो शिकवायचं. तुम्ही जर चेहऱ्यावर ओके समाजाचा आनंद असेल ना, आपला स्पीड पण मापा होतो. आणि मेन म्हणजे मग मी रिपीट सांगत बसतो. मग तुम्हाला समज असेल तर चेहरा थोडासा फ्रेशनेस ठेवत जा ना, तर घरनं आंघोळ करून येत जा. ओके, वी हॅव काय फॉर्म्युला आहे? ओमेगा प्लस इज इक्वल टू 0. याच्यावरनं सर्वात पहिले मला 1 + ओमेगा पाहिजे, म्हणजे हा ओमेगा स्क्वेअर नकोय. हा इकडे गेला तर काय होईल? म्हणजे मला 1 + ओमेगाची व्हॅल्यू काय भेटेल? हा झाला पहिल्या ब्रॅकेटचा फॉर्म्युला. अँड दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये मला 1 + ओमेगा स्क्वेअर आला, म्हणजे ओमेगा नकोय. मग हा जर ओमेगा नको असेल तर इकडे प्लस, तिकडे गेल्यानंतर मायनस, म्हणजे 1 + ओमेगा स्क्वेअर किती आला? मायनस. ओके, या दोन्ही व्हॅल्यूज करा बरं तिथे पुट. सगळ्यात पहिले ही व्हॅल्यू इथे पुट करा, तर ही व्हॅल्यू इथे पुट करा. Therefore, LHS 3 into ब्रॅकेट 1 + ओमेगाची व्हॅल्यू किती? मायनस ओमेगा स्क्वेअर प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस 2 into 1 + ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू प्लस 6 ओमेगा ब्रॅकेट रेस टू. अडचण बोला बरं याच्यामध्ये. ओके, आता याच्यावर सिम्प्लिफाय करा. हा होईल -3 ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे. ओके, प्लस 5 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6, बरोबर आहे. मायनस इंटू ब्रॅकेट हा होईल -2 ओमेगा प्लस 6 ओमेगा ब्रॅकेट रेस टू 3. अडचण बोला बरं. अडचण काही? ओके, नेक्स्ट. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर या दोन्ही टर्म मध्ये ओमेगा स्क्वेअर कॉमन येणार. जर ओमेगा स्क्वेअर मी कॉमन केला तर 5 - 3 2 बरोबर का? किंवा -2 + 5 2 सुरणार ना, -3 + 5 2 सुरणार आहे. ओके, प्लस तर मायनस. इथे या दोन्ही टर्म मध्ये ओमेगा कसा आहे रे? आहे कॉमन. मग ओमेगा जर मी कॉमन घेतला तर 6 - 2 अडचण बोला. आता हा जो काही पॉवर 6 आहे हा याचा पण आहे आणि हा क्यूब सुद्धा याचा सुद्धा आहे आणि याचा सुद्धा आहे, बरोबर आहे. पप्पाची प्रॉपर्टी वाटून घ्यायची असती, सोडायची नसती. ओके, मग आता हा झाला 2⁻6 ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट रेस टू 6 मायनस 4⁻3 इंटू ओमेगा क्यूब. आता इथे मी ओमेगा क्यूबची व्हॅल्यू डायरेक्टली 1 पुट करू शकतो, पण नाही करणार. 2 मिनिट. बरोबर. पुढे 2⁻6 64 100%. ओके, आणि हा जो होईल हा किती होईल? 12 ओमेगा रेस टू 12 मायनस 4⁻3 64 आणि हा ओमेगा क्यूब. अडचण
सी इथे जो रूल वापरला तो मी लॉ ऑफ इंडेक्स वापरला एक तुझी तो ए रेस टू एम रेस टू एन काय असतो ए रेस टू एम इंटू एन पॉवर ऑफ पॉवर असेल तर पॉवरचा आपण काय करतो मल्टिप्लिकेशन ना मग 2 × 6 किती झाला 12 आता हा जो 12 आहे हा मला परत त्याच फॉर्म मध्ये लिहायचा पण इन टर्म्स ऑफ 3 ओमेगा क्यूब ब्रॅकेट रेस टू 4 चालेल का अरे 12 म्हणजे काय लिहिला मी 3 × 4 लिहिला ना ओके मायनस 64 × ओमेगा क्यूब बरोबर ओके आता मला ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती 64 × 1 raised to 4 minus 64 × 1 since इथे रिझनिंग द्या ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 म्हणजे हा आला 64 मायनस आणि विच इज इक्वल टू किती अँड विच इज इक्वल टू आर इक्वल 64 × 1 64 minus 64 0 अडचण बोला बरं ओके अडचण एक्झाम्पल समजलंय सिंपल एक्झाम्पल आहे फक्त थोडीशी लेंथ वाढ राहिली आहे लांबी वाढ राहिली क्वेश्चन आन्सर ओके नेक्स्ट थोडं बारकं एक्झाम्पल घेऊ एक्झाम्पल नंबर 6 एक्झाम्पल नंबर 6 ला 5 मिनिट देऊ पाहून घ्यानंतर काय करावं ते करावं Example number 6. A plus B omega plus C omega square upon C plus A omega plus B omega square is equals to omega square. किती व्हॅल्यू वेळच नका देऊ सर डायरेक्ट आन्सर द्या ओके करा बरं सॉल्व करायला घ्या कमीत कमी एक स्टेप कन्सिडर रिअलिटी आता ऍटलिस्ट कोरा पेपर तर जाणार नाही आता हे एक्झाम्पल खूप प्रकारे सुटतं काही जण कॉमन काढता काही जण मल्टिप्लाय करता काही जण ऍडजस्टमेंट करत बसता इथे बघा सोल्युशन कन्सिडर ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन तुम्हाला क्लिअर कट सांगतात इथं आन्सर ओमेगा स्क्वेअर आहे म्हणजे ए बी सी ते सगळं कॅन्सल होणार आहे बरोबर आहे बट पहिला पर्याय न्यूमरेटर मध्ये पाहिजे सी ओमेगा स्क्वेअर आहे इथं काय मग यातलं न्यूमरेटर मधनं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढू शकतो असं आन्सर डायरेक्ट मध्ये दिले की ओमेगा स्क्वेअर कॉमन काढा आणि मग पण इथे ओमेगा स्क्वेअर आहे म्हणून कॉमन काढता येतो इथं मग तुम्ही प्रॉब्लेम करता यापेक्षा कॉमन काढण्यापेक्षा आपण दुसरी मेड यूज करू मल्टिप्लाय करू मला सांगा आता बरं का इथे वरती काय रे इथे काय म्हणजे याला किती मल्टिप्लाय आला पाहिजे मग मी असं करतो मल्टिप्लाय न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय ओमेगा स्क्वेअर वी गेट बरोबर आहे मग न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय करू हा न्यूमरेटर ए प्लस बी ओमेगा
प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन हा डिनॉमिनेटर सी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर, ह्या दोघांना मी मल्टिप्लाय करतो ओमेगा स्क्वेअर. पण आता एक मजा बा, जर तुम्ही ऍट टाइम दोन्हीकडे मल्टिप्लिकेशन केलं तर परत तुम्ही जिथे आहे तिथे पोहोचशाल. मला सांगा फाईल आन्सर आपलं काय आणून दाखवायचं रे? न्यूमरेटरला म्हणजे काही आपण नाही, म्हणजे आपण वन आहे, म्हणजे हा ओमेगा स्क्वेअर हे आन्सर आलं पाहिजे. म्हणजे याला हलवायचं नाही, हा तुमचा फाईल आन्सर आहे, बरोबर आहे. मग हा जो खालचा ओमेगा स्क्वेअर आहे याला मी काय करतोय, याचा आतमध्ये मल्टिप्लाय करून देतो. ब्रॅकेटला मल्टिप्लाय म्हणजे आतल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय घ्या, मल्टिप्लाय करून. ठरल्याप्रमाणे वरचा ओमेगा स्क्वेअर हे तुमचा आन्सर आहे, दिसतंय तुम्हाला. ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन ओमेगा स्क्वेअर इंटू सी, सी ओमेगा स्क्वेअर प्लस ए इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस बी इंटू ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा. अडचण बोला बरं. हा, आता हा जो ओमेगा रेस टू 4 आलाय हा मी स्प्लिट करून घेतो. ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा क्यूब प्लस बी इंटू ओमेगा रेस टू 4 है ना, तो आपण लिखतो ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. काही फरक पडेल का? रेस टू 4 ना, 3 आणि 1 सेपरेशन केलं बघतो. आणि ओमेगा रेस टू 3 याची व्हॅल्यू किती रे? मध्ये टाकून ओमेगा स्क्वेअर इंटू ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर अपॉन सी ओमेगा स्क्वेअर प्लस ए इंटू 1 प्लस बी इंटू 1 इंटू ओमेगा. सिन्स याला काय रिझन, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. ओके. हा, आता ही ऍडजस्ट करून पहा बरं काय आलंय. हा आला ओमेगा स्क्वेअर इंटू न्यूमरेटरला ए प्लस बी ओमेगा प्लस सी ओमेगा स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला टर्म्स ऍडजस्ट करून देतो. ए इंटू 1 ए प्लस नंतर बी ची टर्म बी इंटू 1 इंटू ओमेगा बी ओमेगा प्लस सी इंटू ओमेगा स्क्वेअर. ऍडिशन कशी केली तर काही फरक पडत नाही ना. ओके. आता हा आलेला ब्रॅकेट आणि हा आलेला ब्रॅकेट आला का रे सेम डिव्हिजन मध्ये एकमेकाला, आणि मग फाईल आन्सर काय उरलं? आलं का आन्सर ओमेगा स्क्वेअर? खाली लिहा therefore LHS equals to RHS आणि मग ते परत लिहा तुम्ही काय प्रूव्ह केलंय ते. म्हणजे आपण स्टार्टिंगला ठरवलं होतं की जो न्यूमरेटरला मल्टिप्लाय मध्ये ओमेगा स्क्वेअर आला ना तेच आन्सर आहे, आणि खाली पहा बरोबर तेच आन्सर आलंय का? तोच शिल्लक राहिला, बाकी सगळं कॅन्सल झालं. ओके, झालंय का? अरे एक्झाम्पल झालं, समजलंय का? आठवल का एक्झामला?
समजलंय का? हो, आठवल का? हो. अरे इझी आहे बा, सिंपल लॉजिक असतं, क्वेश्चन मध्ये आन्सर होतं. मी हिंट काय चेक केली फक्त इथे, ते जे लिहिलं ना मी जीवन ज्यावेळेस याच्यात लिहिली तर आयडिया का लिखायचं सी ओमेगा स्क्वेअर याची सी, म्हणजे क्लिअर कट सी ला ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय करायला लागेल. पण तुम्ही फक्त न्यूमरेटर किंवा डिनॉमिनेटरला एकाला मल्टिप्लाय करू शकत नाही, कारण दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. मग मी न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना मल्टिप्लाय केलं. माझं फायनल आन्सर ओमेगा स्क्वेअर आहे, न्यूमरेटरला ओमेगा स्क्वेअर आला, म्हणजे याचा अर्थ बाकी सगळे एकमेकाला कॅन्सल होणार आहे. तर डिनॉमिनेटरचा ओमेगा स्क्वेअर फक्त मल्टिप्लाय केला, न्यूमरेटरचा केला नाही, कारण की मला आन्सर माहिती आहे ओमेगा स्क्वेअर आहे, म्हणून तो न्यूमरेटरचा ओमेगा स्क्वेअर तसाच ठेवलाय. जर तुम्ही 12 मल्टिप्लाय केला तर सॉल्व्ह होणार नाही, तर तुम्हाला जे आन्सर आणायचे तिथे ओमेगा स्क्वेअर. मग तो न्यूमरेटरचा ओमेगा स्क्वेअर आला, हे तुमचं आन्सर आहे, तुम्हाला इथेच कळालेलं आहे. मग बाकीचं कॅन्सल करण्यासाठी मी ओमेगा स्क्वेअरने आतमध्ये मल्टिप्लाय केलं. ओमेगा रेस टू 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा केला. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 आहे, ऍडजस्ट केली. ऍडिशन कोणत्याही सिक्वेन्सने घ्या, ऍडिशन सेम असते. मग डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर सेम आला, तो कॅन्सल केला, फक्त तो न्यूमरेटरचा ओमेगा स्क्वेअर शिल्लक राहिला. हे तुमचं फायनल अडचण. 2 4 2 800, बाकीचे 800. तुम्ही खरंच कोणाला जाऊन बिळून आले का? मग एवढं सिरियस टेन्शन मध्ये का बसते? असं कोण बसतं माहिती ना तुम्हाला? जर ते मऊत करून बघा पाणी देणार असतो, ते मऊ झाल्यावरती ते काय ते कडुलिंबाचे पाणी घेऊन बसतो, तो असा बारीक तोंड करून बसतो. इतकं अवघड आहे तुम्हाला काय ते मॅचला काय मारायचं नाही का? आपण मॅचच्या डाव घ्यायला नाही आलो, एवढे सिरियस तोंड घेऊन बसले. एक्झाम्पल समजले? मग समजले ना थोडंसं फ्रेश. ओके, पुढचं एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. सकाळपासून मी तिसरं लेक्चर घेतोय, तेही लगातार 2 12चे लेक्चर झाले कंटिन्यू. 12th लेक्चर तुम्ही आले स्टार्टिंगला, ज्यांनी पाहिले असतील त्यांनी ते एक्झाम्पल पाहिले असतील. कसे विचित्र एक्झाम्पल आहे. लगातार 2 तास लेक्चर झाले. मी आंघोळ करून येत नाही सकाळी, मला थंडीची अलर्जी आहे, लगेच सर्दी होते, तरी सुद्धा माझ्या मते मी तुमच्या जास्त फ्रेश दिसू राहिले. असं का सॉल्व्ह करतो? रात्री लास्ट बॅच माझी 9 वाजता संपलेली. लास्ट बॅच घरी असते ती रात्री 9 वाजता संपलेली आहे. 10:30 11 दरम्यान झोपलेलो आहे, तरी सकाळी 7 वाजल्यापासून लेक्चर करतोय फ्रेश. तुम्ही रात्री लवकर झोपलेले मॅच होऊन मग अभ्यास करत होते. मग एवढा सिरियसली बार म्हणजे टेस्ट ठीक आहे ना, फिजिक्सच्या टेस्टवर सिरियस होणार, आता तर फ्रेश होणार का नाही हे समजलंय ना. एकच येस आहे, बाकीचे 800 गाव पे एवढा सिरियस व्हायचं. समज असेल तर येस, नुसतं समजलं तर विचारायचं. हे लक्षात ठेवा, मी तुम्हाला बाकी टीचरसारखा नाही सांगत. तुम्ही मला जर प्रश्न विचारला कशात तुकडावर लक्षात नाही आलं असं माझं असं नाही. एक क्वेश्चन मी 10 वेळा एक्सप्लेन करू सांग, अडचण नाही. जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत एक्सप्लेन करू सांग. डाऊट असेल, एकाला डाऊट असेल तर तुम्ही विचारायचं, किंवा डाऊट विचारत येत नाही परत एक्सप्लेन करा म्हणायचं. अख्खं एक्झाम्पल परत एक्सप्लेन करा. पण जोपर्यंत एक्झाम्पल बोर्डवर आहे तोपर्यंत एक्झाम्पल पुसलं मग एक्सप्लेन करायला परत लिहायला ते जमणार नाही. एक्झाम्पल समजलंय प्रत्येकाला? ओके ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल नंबर 7. A plus B plus A omega plus B omega square plus A omega square plus B omega is equals to 0. Solution घ्या. काय घेणार? ओके, पहिली स्टेप बरोबर. कन्सिडर
LHS. आता हे बाबांनो ऐका, जर तुम्ही LHS लिहिणार ना, फक्त शांत डोक्याने LHS लिहा. कारण काय होतं बा, LHS लिहितो बाबर का, A प्लस बी प्लस A ओमेगा प्लस B ओमेगा स्क्वेअर प्लस A ओमेगा स्क्वेअर प्लस B ओमेगा. आता लक्षात घ्या, मला आन्सर्स येतात, मी क्वेश्चन आन्सर पाठ करून आलो नसतो, बुकमध्ये काहीच नाही, बरोबर आहे. आन्सर येण्याचं एकच कारण असतं, म्हणजे मी वारंवार हे सांगत असतो, तुम्हाला क्वेश्चन मध्ये आन्सर दिला, मॅथच्या प्रॉब्लेम मध्ये आन्सर दिला, फक्त तुम्हाला क्वेश्चन बरोबर कम्युनिकेट करायचंय. तुम्हाला क्वेश्चन बरोबर कसं काय बोलायचं, कमी करा. काय दिलंय, हा पहिला ब्रॅकेट, बरोबर का. तुम्हाला क्वेश्चन अनालाइज करायचं आहे, फर्स्ट ब्रॅकेट प्लस सेकंड ब्रॅकेट प्लस थर्ड ब्रॅकेट. मला सांगा, ऍडिशनने ब्रॅकेटमध्ये काय फरक पडतो का रे? मग ब्रॅकेट दिले किंवा नाही दिले काही फरक पडतो? म्हणजे मला असं लिहायचंय, सपोज एक्स प्लस वाय लिहायचं आहे, मी तो असं लिहिला एक्स प्लस वाय, काही फरक पडणार का ब्रॅकेट? नाही. मग ऍडिशन मध्ये ब्रॅकेटचा काहीच रोल नसतो. मग बाळांनो इथे ब्रॅकेट कशाला दिले? टाइमपास काढून टाका ना. मग ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा. ओके, बरोबर का. मला क्वेश्चन मध्ये आधी समजली, त्या ऍडिशन मध्ये ब्रॅकेटचं काहीच काम नसतं, काढून टाकले. त्यानंतर पुढे इथे ऍडिशन आहे सगळ्या, आणि ऍडिशन मध्ये तुमच्याकडे एकच फॉर्म्युला आहे ओमेगा, 1 प्लस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. या ए बी सीचं काही काम आहे का? नाही. मग ए असणाऱ्या टर्म्स, बरोबर का, ए ए ए ए असणाऱ्या 3 टर्म्स ते, बरोबर आहे. यातनं आपण ए कॉमन घेऊ. इथे मल्टिप्लाय मध्ये काहीच नाही, म्हणजे किती रे? मग तो इथे उरला 1, दुसऱ्यामध्ये काय उरला प्लस, तिसऱ्यामध्ये अडचण बोला. हा, आता बी असणाऱ्या किती टर्म्स आहे? ही पहिली टर्म, ही दुसरी टर्म, ही तिसरी टर्म, तिघांमध्ये पण बी आहे ना. मग इथे बी ला मल्टिप्लाय काही नाही, म्हणजे 1 आहे. काढा बरं बी कॉमन. इथे उरला 1 प्लस इथे उरला ओमेगा स्क्वेअर प्लस इथे उरला ओमेगा. अडचण? अरे अडचण. ओके, एक स्टेप वाढवतो मी. ए 1 प्लस ओमेगा स्क्वेअर प्लस बी इंटू, हे दोघं अल्टर करून घेतो, 1 प्लस ओमेगा आणि तुम्हाला माहिती आहे 1 प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती? ए इंटू 0 प्लस बी इंटू 0 ने कशाला मल्टिप्लाय केला? आन्सर 0 0 0 प्लस 0. काय अवघड होतं क्वेश्चन मध्ये? अरे बाळांनो, क्वेश्चन मध्ये काय अवघड होतं? काहीच नाही. आयडिया समजली? ओके, इथे लक्षात ठेवा, तुम्ही जर क्वेश्चन बरोबर नीट कम्युनिकेट केलं आणि कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना तुमच्या डोक्यात फक्त त्याचे फॉर्म्युले आले पाहिजे, बाकीचं काही यायचं नाही. का हा पॉईंट टफ आहे का सिंपल आहे? मॅथ मध्ये टफ काहीच नसतं, त्यामुळे मॅथची क्वेश्चन पेपर नेहमी सिंपल असतं. तर तुम्हाला सगळे एक्झाम्पल समजलेत ना, मग टफ काय सुरत. इथे फक्त डोक्यात ठेवायचं की ऍडिशन मध्ये ब्रॅकेटचं काहीच काम नसतं. ब्रॅकेट काढले, ए असणारा टर्म्स कंबाईन केला, बी असणाऱ्या टर्म्स कंबाईन केल्या. एच्या ज्या टर्म आहे यातनं ए कॉमन केला, बीच्या टर्म मधनं बी कॉमन केला, सगळं दिसतंय की 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर या ठिकाणची ऍडिशन आहे. आणि आपल्याला 1 ओमेगा आणि ओमेगा स्क्वेअर हे काय? क्यूब रूट ऑफ युनिटी. यांची सम किती असते? 0. इथं रिझनिंग लिहायची राहून गेली माझी. ती जी काही सम आहे ती किती आहे? 0. 0 ने मल्टिप्लाय केलं 0 0 प्लस 0 0. अडचण? समजलंय? ओके, ठीक आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन घ्या.
एक्झाम्पल नंबर 1, आता अर्धांनो इथे ऍडिशन नाहीये, मल्टिप्लिकेशन आहे, नाही तर परत ब्रॅकेट काढून द्यायचं. कुठे काही नाही उद्योग करायचं. ऍडिशनला ब्रॅकेट काढले, मल्टिप्लिकेशनला ब्रॅकेट काढू नका. पण इथे बाबर काय, इथे या एक्झाम्पलची एक हिंट आहे. तुम्हाला हिंट जर समजली तर आन्सर 2 मिनिटाचा आहे बाबर का. इथे जो काही फॉर्म्युला आलेला आहे, ए क्यूब, याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितलं, ए मायनस बी ए स्क्वेअर प्लस ए बी, बरोबर आहे. ओके, माझा हे उलट जर लिहिलं तर पहा, हा पहिला ब्रॅकेट आहे, झाला काय ऍडजस्ट. म्हणजे 100% या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन केवढं आलं पाहिजे. जर हे एवढं आलं मल्टिप्लिकेशन, डायरेक्ट हा फॉर्म्युला यूज करून आन्सर. त्यांनी एक ब्रॅकेट ऍडजस्ट करून दिलं असते. मग या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर, बरोबर आहे. मग हा फॉर्म्युला उलटा वापरला का डायरेक्ट आन्सर सापडली काही. ओके, मग सोडवा. चला किती वेळ, एक पहिली स्टेप लिहा. चला सोल्युशन. कन्सिडर ओके, काय ठरलं तुमचं की पहिल्या ब्रॅकेटला हात लावायचा नाही, तर फॉर्म्युला मधली ऍडजस्टमेंट आहे डायरेक्टली. फक्त या 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं. कसं करतो आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन. ओके, करा मल्टिप्लाय. एका ब्रॅकेटने दुसऱ्याला तर दुसऱ्याला, त्या ए ने या दोघांना मल्टिप्लाय करा. तुम्ही माझ्या पुढे स्टेप लिहा. स्टेप काय करायची ते मी ॲरोने दाखवून. शांत का बसले. ओके, इकडे बा. ह्या ए मायनस बीचं आणि आपलं काही वाकडं नाही, तसंच ठेवायचं. अडचण इथे आहे ना, सर्वात पहिले इंटू ए ने ए ला मल्टिप्लाय केलं, ए मायनस ए बी ओमेगा, एचा विषय संपला. मायनस बी ओमेगा स्क्वेअर मायनस ए बी मायनस मायनस प्लस बी इंटू बी, बी स्क्वेअर ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा क्यूब. बोला, प्रत्येकाने केलं होतं मल्टिप्लिकेशन. हा, इथे आल्यानंतर तुम्हाला ज्या व्हॅल्यू माहिती त्या पुट करा ना. ओमेगा क्यूबची व्हॅल्यू किती. ओके, ह्या दोघांमध्ये काय दिसतोय,
मायनस ए बी मायनस ए बी घ्या कॉमन. हा ए स्क्वेअर आहे असं. या दोन्ही टर्म मध्ये तुम्ही काय कॉमन घेतला? मायनस ए बी. आता मायनस कॉमन काढल्यामुळे साइन चेंज. हा ओमेगा झाला पॉझिटिव्ह आणि हा मायनसचा पण झाला प्लस ओमेगा स्क्वेअर. मायनस कॉमन काढलं ना मग मधलं साइन चेंज झालं, प्लस झालं. प्लस बी स्क्वेअर इंटू ओमेगा क्यूबची व्हॅल्यू सिन्स. इथे रिझनिंग द्या. सिन्स ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1. अडचण. हा आता बाळांनो ही व्हॅल्यू किती रे? ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर मायनस 1 आहे. आपला माहिती आहे, वाटलं प्रूव्ह करून घेऊ. वी हॅव 1 प्लस ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला आहे. ओमेगा एवढंच फॉर्म्युले, बाकी काहीच नाही आपल्याकडे ओमेगावरती. मग आता हा मला पाहिजे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर. हा 1 जाऊ द्या इकडे. म्हणजे ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली? -1. आणि आता ही व्हॅल्यू इथे पुट करून द्या. Therefore LHS becomes LHS a minus b into हा झाला a स्क्वेअर मायनस ए बी इंटू ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 प्लस ओमेगा बी स्क्वेअर इंटू 1. ओके. हा प्लस मायनस तर मायनस मायनस. हा आला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आणि हाच फॉर्म्युला आपण लिहिला आहे. हा कोणाचा फॉर्म्युला आहे? ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. सिन्स रिझनिंग मध्ये फॉर्म्युला लिहा. सिन्स वी नो दॅट ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी इंटू ए स्क्वेअर मायनस प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला डायरेक्टली बरोबर आहे. फक्त फॉर्म्युला उलटा वापर. ज्यांना आता हा फॉर्म्युला आठवत नव्हता किंवा ज्यांना ह्या एक्झाम्पलच्या वेळेस आठवला नाही, नोटबुक समासासह विकत घेतली तुम्ही? तो समास जो आहे नोटबुकचा तो विकत घेतला का तुम्ही? का शेवटी वर्षा शेवटी तो समास परत फाडणार आहे तुम्ही आणि दुकानदाराला परत करून 2 रुपये मागणार आहे का? मग तो फॉर्म्युला वरती समासामध्ये लिहून ठेवा. अँड देअरफोर शेवटी ते परत लिहायचे तुम्हाला. अडचण बोला बरं. जे तुमच्या कोणत्याही नोटबुक मध्ये, म्हणजे मी प्रत्येक सगळं आयडिया सांगतो, जे काही तुम्हाला नवीन वाटेल ना, की जी नवीन फॉर्म्युला आहे किंवा नवीन काहीतरी शब्द तुम्ही ऐकला, तो त्या नोटबुकच्या समासाच्या वरती लाईट. म्हणजे आम्ही मराठी मीडियमला होतो, कॉलेजला गेलो, शिक्षक लागले लगेच इंग्लिशमध्ये वर्ड करायला, डोकं बधीर पडायचं. तेव्हा त्यांनी आम्हाला आयडिया सांगितलं की ओके, तुम्ही एखादा नवीन शब्द ऐकला ना, त्याचा मिनिंग तुम्हाला समजला नाही किंवा मिनिंग माहीत नव्हता. आता सेमीला वाल्याला किती जणांना मिनिंग माहीत नसतं किती शब्द, त्याचा फरक नाही पडत. तो वर्ड जो आहे तो वरती समासामध्ये लिहायचा, त्याचा मिनिंग लिहायचा. जेव्हा कधी तुम्ही त्या पेजवर स्टडी करायला येणार नाही, तुम्ही आज जिथे आडलेले एक्झामच्या वेळेस स्टडी करा तिथे आडणार आहे. पण त्यावेळेस तुम्हाला ते जे काही आडलं होतं ते तुम्ही वरती लिहिलंय ना, लगेच तुम्ही वरती पाहणार आणि आयडिया. आणि फॉर्म्युल्यांचं पण हे डोक्यात ठेवायचं, फॉर्म्युलेवरती लिहित जायचं. मग तुमच्या नोटबुकच्या समासाच्या वरती सगळे फॉर्म्युले आले असतात.
तुम्ही वर्षभरात जेवढे काही फॉर्म्युले यूज केले ते सगळे फॉर्म्युले तिथे आले असतात आणि बाकीचे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असतात. ओके, ठीक आहे बघा. नेक्स्ट ओके, एक्झाम्पल नंबर 9. इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. ओके, एक्झाम्पल नंबर 9. 2 मिनिटं होतं, क्वेश्चन लिहू नका. नीट ऐका. तुम्ही हा एक्झाम्पल प्रूव्ह केलाय. ए प्लस बी प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा, याची व्हॅल्यू तुम्ही फाइंड केली. एक आधीचा क्वेश्चन नंबर 7, याची व्हॅल्यू 0 आहे. बरोबर आहे? बरोबर आहे का? आता क्वेश्चन नंबर 9 काय करतो फक्त पहा. पूर्ण याचे 30 आहे, फक्त ब्रॅकेटचे काय केले. हा, आता मी हे का सांगितलं, एक्झामला हाकू झाला तर आम्हाला म्हटलं ऍडिशनच्या वेळेस ब्रॅकेट काय फरक नाही पडत. काढले ब्रॅकेट, झालं वाटलं. स्क्वेअर काय करणार आहे, इथं स्क्वेअर आहे ना. मग या एक्झाम्पलचा त्या एक्झाम्पलचा काही संबंध नाही. सरळ सरळ सोडवायचं हे एक्झाम्पल. सोल्युशन कन्सिडर ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा प्लस बी ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे बघ, मॅथ मध्ये ना मला एकदम रिलॅक्स करायचं. तुम्हाला ती मॅथ मध्ये नोबेल मिळत नाही. बरोबर आहे? आपण रिसर्च करायच्या भांगडीत पडायचं नाही, कारण की जगाला फक्त नोबेलवाले सायंटिस्ट माहिती राहतात. मॅथ मध्ये सगळ्यात मोठा आवड कोणता भेटतो? मॅथ मध्ये जगाचा सगळ्यात मोठा अवॉर्ड कोणता आहे? फील्ड अवॉर्ड. बरोबर आहे? माहिती होतं, कोणालाच माहित नाही. पण मॅथ मध्ये रिसर्च करायच्या भांगडीत पडायचं नाही. मॅथ मध्ये रिसर्च करून काहीच भेटत. फक्त एक होतं, केस कमी होतात, लोक वेडमान. त्यामुळे मॅथ मध्ये रिसर्चच्या भांगडीत नाही पडायचं. क्लिअर कट. जेवढं माहिती ना तेवढंच आपलं. बाकी नवीन काही शोधायचं नाही. आता बाकीला सगळ्या गेला खड्ड्यात जात. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला डायरेक्टली काय ना, मग बाकी नाही लागतं, वापरा. चला, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. बरोबर आहे? हा, टेन्शन घ्यायचं काम येते. ओके, आता याला जर तुम्ही हे म्हटले असते आणि याला जर बी म्हटले असते तर परत काय होईल रे? आता ती ओ सोडून द्या. 3 ब्रॅकेट एक्सपान्शन करायचे, तुमचे एकत्र ब्रॅकेट बसत नाही. मग खाली घ्या प्लस वादावर स्टेप वाया, काय बिघडणार आहे? प्लस याचा क्यूब, याचा स्क्वेअर, काय होईल? ए ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 ए ओमेगा इंटू बी ओमेगा स्क्वेअर प्लस बी ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला वापरणार इथे? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तोच फॉर्म्युला पुढे पण वापरता येईल ना. मग याला ए म्हटलं आणि याला, मग त्यांनी पहिल्या स्टेप मध्ये आयडिया देऊन ठेवली तुम्हाला की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरा म्हणून. प्लस ए प्लस ओमेगा स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2a ओमेगा स्क्वेअर बी ओमेगा प्लस बी ओमेगा ब्रॅकेट स्क्वेअर.
ओके, सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला? तो पहिला ब्रॅकेट. ओके, अडचण बरोबर इथपर्यंत. ओके, आता एलएचएस इज इक्वल टू 3 स्टेप मध्ये एलएचएस. आता एलएचएस इज इक्वल टू करा सिम्प्लिफाय. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथे वाटलं तर एलएचएस लिहून ठेवतो. गोळ बरोबर आहे. ओके, आता दुसरी टर्म पहा. हा जो काही स्क्वेअर आहे हा एचा पण आहे प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. अडचण प्लस या तिघांचं करा मल्टिप्लिकेशन. 2ab इंटू ओमेगा स्क्वेअर प्लस हा जो स्क्वेअर आहे हा बीचा पण आहे आणि ओमेगा स्क्वेअरचा पण आहे. बीचा स्क्वेअर बी स्क्वेअर आणि ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर ओमेगा रेस टू 4. बरोबर का? ओके, प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस 2ab ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा प्लस अडचण. हा आता जिथं ओमेगा रेस टू 4 आलाय तिथे अडचण. मग हा जो ओमेगा रेस टू 4 आलाय हा कसे जाईल मला? ओमेगा क्यूब इंटू ओमेगा करा. बाकी सगळं तसं जायचं. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2ab ओमेगा क्यूब प्लस बी स्क्वेअर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा प्लस ए स्क्वेअर ओमेगा क्यूब इंटू ओमेगा प्लस 2ab ओमेगा क्यूब प्लस बी स्क्वेअर इंटू ओमेगा स्क्वेअर. आता काय करणार रे? ओमेगा क्यूबची व्हॅल्यू 1 ठेवणार. ठेवा. ओमेगा क्यूब जिथे जिथे आलाय त्याची व्हॅल्यू 1 ठेवून द्या. Okay, therefore a square plus 2ab plus b square plus a square omega square plus 2ab into 1 plus b square into 1 into omega plus a square into 1 into omega plus 2ab into 1 plus b square into omega square. काय उद्योग केलाय? ओमेगा क्यूब इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू. बरोबर आहे. ओके, आता टर्म्स ऍडजस्ट करून घेऊ. हा ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ओमेगा प्लस ए स्क्वेअर ओमेगा प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर
आता आन्सर सापडलं पावर का 2ab + 2ab + 2ab 6ab. आणि इकडे बा इथे मल्टिप्लाय मध्ये काहीच नाही म्हणजे 1 आहे, मग यातनं a² कॉमन निघल. ह्या 3 टर्म मधले a² कॉमन करतील का? मग 3 टर्म मध्ये जर मी a² कॉमन केला तर काय उरणार 1 + ω ऍक्च्युली 1 + ω² + ω आहे, पण ऍडिशन कशी केली तर फरक पडत नाही. प्लस ही मिळेल तिथं 2ab + 2ab + 2ab प्लस आधी बघा b² ला मल्टिप्लाय काही नाही म्हणजे ते 1 आहे. आता ही टर्म आणि ही टर्म ह्या तिघांमध्ये कोण आहे b² कॉमन करता येईल. करा b² कॉमन. का शिल्लक राहिला 1 + ω + ω². आणि तुम्हाला माहिती आहे 1 + ω + ω² ची व्हॅल्यू किती? म्हणजे इथे आला a² × 0 + 6ab + b² × 0 सिन्स काय रिझनिंग 1 + ω + ω² इज ऑलवेज 0. बरोबर आहे. ओके, मग आता a² × 0 0 + 6ab + 0 म्हणजे आन्सर किती झालं रे? Therefore LHS is equals to RHS चेक करा बरं आहे का 6ab. ओके, therefore ते पूर्ण लिहा परत. अडचण सोपं एक्झाम्पल होतं, फक्त एका खाली एक लिहिलं तर ते कॉमन सापडतं. जे असे सलग लिहित राहतात ना आणि ते कॉमनच सापडते नाही. केवढं काय करायचं इथे आहे डायरेक्ट खाली खाली होते आपण, तर आपण 3 ओळी दिल्या डायरेक्टली. ओके, अडचण बोला. अरे अडचण क्वेश्चन नंबर 2 संपला. कसा वाटला? छान होता बरोबर आहे. ठीक आहे, एकदा प्रॅक्टिस करा. आणि जर लक्षात घ्या बाळांनो, प्रॅक्टिस करताना जर काही अडलं तर मी तुम्हाला वारंवार एक गोष्ट सांगतो का तुम्ही जे लेक्चर करतायत रोजचं लेक्चर समासामत तारीख टाकून ठेवायची साईडला की हे लेक्चर या तारखेचं. फायदा असा होईल तुमचा तुमच्याकडे रेकॉर्डेड लेक्चरचे स्टडी करताना जर समज तुम्हाला त्या तारखेच्या लेक्चरचं काय अडलं तारीख चेक करा, डायरेक्ट 30 मिनिटमध्ये त्या तारखेच्या लेक्चरला एक तर ते एक्झाम्पल कसं सॉल्व्ह केलं पाहून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जी अडचण येणार आहे ती येणार नाही. समजतंय? हा, ज्यांनी आतापर्यंत नाही कधी इथून पुढे करा साईडला समासामध्ये तारीख टाकायची, तारीख काय तिथे टाकायची करायची म्हणजे तुम्हाला स्टडी करताना सोपं जाईल. ओके, ठीक आहे. मग आता रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत. जर एखाद्या एक्झाम्पलला अडचण आली तर रेकॉर्डिंग पाहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 आजच्या आज प्रत्येकाने करायचं आहे घरी गेल्याने. काही काम नाही कोणाला घरी. जाऊ दे, त्याला काय नाही होत. आजच्या आज सर्वांनी क्वेश्चन नंबर 2 चा स्टडी करायचा. किती वेळ लागेल रे? क्वेश्चन नंबर 2 अख्खा स्टडी करायला 15 मिनिटं सफिशियंट. 15 मिनिटामध्ये काय सगळं समजलं तुम्हाला? ठीक आहे, चला.